एवढा त्यांच्यावर अन्याय झाला तरी रोज 10 वाजता असतात की नाही टीव्हीवर? घाबरतात का कुणाला? नाही घाबरत. आता मी त्यांना गमत म्हणून फोन केला, म्हणलं अहो 9 तारखेला आहात का? तर मी त्यांना आपल्या गमतीने म्हणलं असेंब्लीमध्ये विधान भवन मध्ये जाऊ नका. पण ते म्हणले का ग? हसायला लागले ते. म्हणले हेल्मेट घालून जा, तिथे आजकाल मारामाऱ्या होत आहेत विधान भवन मध्ये. आपल्या पण आमदाराला सांभाळा, इथून पाठवताना चिरकत बिरकत घालून पाठवा, आपले मावळे जातात तसे. तिथे आज काही होतंय त्या विधानवर. मला म्हणतो हे माझी नाही कोणाची हिंमत मला अंगाला हात लावायची, मीच फोडीन त्याचं डोकं. म्हणजे फोडू नका तू. असं काय, असं हसण्यावारी झालं नाही तर त्याची ब्रेकिंग न्यूज करा की संजय राऊत साहेब म्हणले असं. आजकाल चेष्टा पण करायची अडचण झाली. पण तुम्ही बघा कुठे चाललाय. आपकी बार गोळीबार सरकार आहे. तुम्हाला चालेल का? तुमचा आमदार तिकडे जाऊन डोकी फोडतायत मंत्र्याची. हे विधान भवन आहे. इतके वर्ष थोपटे साहेबांनी इथे काम केलं. थोपटे साहेब इतके वर्ष आमदार राहिले, असं कधी केलंय का हो? भाषण सगळ्यांनी एकामेकावर धारदार केली, पण वैयक्तिक कोणी बोललं नाही कधी. किंवा त्याची लढाई जरी झाली असेल पण अंगावर हात नाही कोणी एकामेकाचा. हे बाचाबाची वगैरे शब्दच काय हो, किती वाईट आहेत. मला पण बोलावे लागते. हे दुर्दैव आहे. महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि भोरची तर नाहीच. तुम्ही युद्ध लढता पण ते कोणाच्या विरोधात? दिल्लीच्या दडपशाहीच्या विरोधात. नाही तो हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.